महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीनं वर्षातून 4 वेळा अशी 10-10 दिवसाची प्रशिक्षण शिबिरं घेतली जातात। यामध्ये हायस्कूल आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आता अलीकडे मुलींनाही एनसीसी चालू झाल्यामुळे मुलांच्यापेक्षा मुली जास्त इंटरेस्टेड आहेत एनसीसीमध्ये येण्यासाठी। आणि या 10 दिवसाच्या शिबिराच्या दरम्यान महागाव या ठिकाणी या 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे चीफ कमांडिंग ऑफिसर कर्नल राज मन्नार MA सेना मेडल, त्याचबरोबर सुभेदार मेजर तानाजी भिसे, 7 JCO आणि 14 PI स्टाफ आणि जवळपास 450 विद्यार्थी या ठिकाणी हे प्रशिक्षण घेत आहेत। एनसीसीमध्ये 450 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत। वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत आणि त्यांना सर्वांना एकत्र येऊन संध्याकाळी या ठिकाणी आरती होते। सर्वधर्म स्थल म्हणून सकाळी मुलं पीटीला येतात, तेव्हा इथं दर्शन घेऊनच पीटी परेडला जातात। अशा पद्धतीने या प्रशिक्षण शिबिरात हे एक सर्वधर्म स्थल आहे। या कॅम्पसाईटमध्ये एक क्वार्टर गार्डची स्थापना केलेली असते आणि या क्वार्टर गार्डमध्ये नेमकं काय असते ते आपण या प्रशिक्षण शिबिरातले जे ट्रेनिंग JCO आहे सुभेदार संभाजी शिंदे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। शिंदे साहेब नमस्कार। नमस्कार सर। या क्वार्टर गार्डबद्दल जरा माहिती द्या। क्वार्टर गार्ड तसं एक बटालियनमध्ये म्हणजे आर्मीमध्ये खूप शानाची गोष्ट आहे। ह्या ठिकाणी क्वार्टर गार्ड ही प्रथा पूर्वजापासून चालत आली, राजा महाराजापासून। कारण पूर्वी काय होतं की आपणाला लॉकअप अशा सुविधा नव्हत्या। त्या काळापासून जे राजे महाराज होते ते धन वगैरे आणि पैसा अशा गोष्टी क्वार्टर गार्डमध्ये ठेवत होते आणि त्या ठिकाणी सैनिकांची दुटी लावत होते। आणि आज रोजी आपण इथून पाठीमागे जेवढे सैनिक वगैरे शहीद झालेत त्यांचीसुद्धा प्रतिमा वगैरे त्यांची नाव वगैरे या क्वार्टर गार्डमध्ये असतात। आणि तुम्ही बघताय की हे जे माझ्या राईट साईडला एक फ्लॅग लावलेला आहे तो ह्याला रेजिमेंटल कलर म्हणतात। जे रेजिमेंट जसा हा की NCCचा कलर आहे, हा सकाळी एक रिट्रे आणि रिव्हॉल्वे असे 2 पैलू आहेत। सकाळी 6 वाजता ध्वजारोहण म्हणजे फ्लॅग वरती जातो आणि संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर आपल्या शहीदांना स्मरण करून त्या ध्वजाला म्हणजे जो कलर आहे त्याला आपण डाऊन करतो गार्डला सावधान करून। या ठिकाणी क्वार्टर गार्ड एक अशी सुविधा, या ठिकाणी जर बटालियनमध्ये इमर्जन्सी काही जरी असेल, आता तुम्ही जर माझ्या बाय साईडला जर बघितलं एक घंटी लावली आहे, ही एक टाईम फॅक्टर आहे। ह्या ठिकाणी जर बटालियनमध्ये अशी कोणतीही अनहोनी घटना घडली किंवा आग अंगार जर लागला तर याला काय करतात, ह्या जर बेल आपण कंटिन्यू जर वाजवली तर याचा अर्थ हा असतो की बटालियनमध्ये काहीतरी झालेलं आहे आणि आपल्याला एकत्रित जमावं ह्यासाठी ही बेल लावली असते। आणि प्रत्येक 1 तासानंतर अर्ध्या तासानंतर टाईमसाठी ही घंटा तो सेंट्री आहे तो बेल वाजवतो। टाइम फॅक्टरसुद्धा कळून जातं बाटल्यामध्ये की आता 1 वाजलाय, 12 वाजले, 1:30 वाजलेत। त्यासाठी यहाँ पे एक दिन खत्म हो गया है ना, और लास्ट दिन घर जाना। बचे कितने दिन? 8 दिन बचे। 8 दिन में एक दिन फायरिंग, एक दिन ड्रिल, एक दिन डांस, एक दिन सॉन्ग, बचे 4 दिन, है ना। तो अगर आप लोग साथ दोगे तो आप लोग बहुत कुछ सीख के जा सकते हो और बहुत खुशी से जा सकते हो और अच्छी यादों के साथ जा सकते हो। 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचा हे वार्षिक प्रशिक्षण शिबिर चालू आहे। मगाशी ओपनिंग ॲड्रेस झाला। 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राज मन्नार MA सेना मेडल यांनी ओपनिंग ॲड्रेस केला। त्यांच्यासोबत सुभेदार मेजर तानाजी भिसे आहेत, त्याचबरोबर सर सुभेदार JCO आणि NCO आहेत। ओपनिंग ॲड्रेस झाला, प्रतिज्ञा घेतली। तत्पूर्वी या कॅम्पमध्ये ज्यांना ड्युटी दिलेल्या आहेत CO साहेबांनी, क्वार्टर मास्टर असेल, कॅम्प सिनियर असेल, RP असेल, तर या ड्युटी झाल्यानंतर पुन्हा त्यांची प्रतिज्ञा घेतली। प्रतिज्ञा घेतल्यानंतर NCC सॉन्ग झालं आणि NCC सॉन्ग झाल्यानंतर आता सर्वांचा हा या ठिकाणी ग्रुप फोटो होतोय। ग्रुप फोटोसाठी सर्व पदाधिकारी, सर्व NCC कॅडेट, सर्व ANOs बसलेले आहेत। आपण पहा। बावीस महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राज मन्नार MA सेना मेडल आपल्या समेत आहेत। साहेब नमस्कार। नमस्कार। आपण या शिबिराबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे। 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने आपण या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे, त्याचं काय वैशिष्ट्य थोडंसं आम्हाला सांगू शकता का? हा जो कॅम्प आहे कंबाइंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प, हा वर्षातनं आम्ही शाळेच्या मुलांसाठी एक कॅम्प करतो जे सेकंड इयरमध्ये असतात NCCचे।
त्यांना हा कॅम्प केल्यानंतर एक परीक्षा देण्याची संधी मिळते, जो केल्यानंतर त्यांना ए सर्टिफिकेट मिळतो. या कॅम्पमध्ये आपल्याकडं 32 शाळा आहेत अख्ख्या सातारा जिल्ह्यात. या शाळांची मुलं आमच्याकडं आहेत. 460 मुलं आहेत या कॅम्पमध्ये. तर ह्या कॅम्पच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, लिडरशिप या सगळ्या गोष्टींचं आम्ही ट्रेनिंग देतो. बेसिक मिलिटरी ट्रेनिंगमध्ये ड्रिल, वेपन ट्रेनिंग, फायरिंग ड्रिल, मॅप रिडिंग, जजिंग डिस्टन्स, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही यांचं ट्रेनिंग घेतो. आणि त्याच्यानंतर बरेच आम्ही कॉम्पिटिशन पण ऑर्गनाईज करतो, बेस्ट कॅडेटचं कॉम्पिटिशन. याचा मुद्दा असा असतो की प्रत्येक मुलगा किंवा मुलगी स्टेजवर येते आणि काही ना काही आपल्यातर्फे बोलते, तर त्याच्याने मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होतो. ह्या कॅम्पचा हेतू हा आहे. कोल्हापूर ग्रुपमध्ये किंबहुना महाराष्ट्र रेटेडमध्ये जे वार्षिक प्रशिक्षण शिबिर चालतात त्यामध्ये 50% मुलं एसडीची आहेत, 50% मुलं जेडीची आहेत, JD/JW. पण फक्त आणि फक्त 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनमध्ये आतापर्यंत 1-2 कॅम्प झाले. त्यापैकी एक कॅम्प फक्त JD/JWचा झाला आणि एक कॅम्प SD/SWचा झाला. या कॅम्पमध्ये अनेक कामं विद्यार्थ्यांना करावी लागतात, जबाबदारी असतात. त्याचं नियोजन तुम्ही कसं काय करू शकला ते जरा कल्पना द्या आम्हाला. एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर आणि ह्याच्यात आमचा मेन मुद्दा असतो की कॅडेटचा ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावा. तर जर आपण SD/SW आणि JD/JW जेव्हा कंबाईन करतो तर ते कॉलेजच्या मुलांच्या मागे ही छोटी मुलं लपून जातात. तर म्हणून आम्ही हा कॅम्प वेगळा केलाय. शाळेची मुलं वेगळी आणि कॉलेजची मुलं वेगळी. आणि ह्या कॅम्पमध्ये आम्ही प्रत्येक कॅडेटला जबाबदारी दिली आहे. जसं सिनियर, जो कॅम्प सिनियर आहे एका शाळेचा मुलगा आहे. कॅम्प जी JWची सिनियर आहे ती दुसऱ्या शाळेची आहे. क्वार्टर मास्टर आहे, रेजिमेंट पोलीस आहे. या सगळ्या आम्ही अपॉइंटमेंट्स दिलेत. यांना जबाबदारी समजवायला आणि जबाबदारी घ्यायची जी पद्धत असते ती त्यांना कळावी, म्हणून असं आम्ही हा प्रयोग केला. सैन्य दलाच्या इतिहासामध्ये सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे आणि क्रांतीचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो. आणि या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एनसीसी कॅडेटना प्रशिक्षण देण्याची महत्वाची जबाबदारी आपले कमांडिंग ऑफिसर कर्नल राज मन्नार MA सेना मेडल यांच्यावरती आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या दरम्यान बाहेरील व्याख्याते या कॅम्पमध्ये बोलवले जातात, त्याबद्दल थोडीशी माहिती सर. जेव्हा सगळ्या शाळांची मुलं इथं येतात, सातारा जो आहे हा हेडक्वार्टर आहे, इथं बरीच लोक आहेत, VIPs आहेत, तर आम्ही गेस्ट लेक्चरसाठी लोकांना बोलवतो. NDRFची टीम आता आलेली आहे, मागच्या कॅम्पमध्ये पण आली होती, यावेळेस पण आम्ही बोलवलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल, फायर सेफ्टी बद्दल, ट्रॅफिक सेफ्टी बद्दल या सगळ्या गोष्टींची आम्ही माहिती या मुलांना किंवा मुलींना देतो. आणि हेल्थ अँड हायजीन, मेन्स्ट्रुअल हायजीन आणि वुमेन एम्पॉवरमेंट काय असतं या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही गेस्ट लेक्चर्स बोलवतो आणि ह्या मुलांना अवेअरनेस वाढवतो. हे 10 दिवस आम्ही यांचे पालक आहोत. आमच्याबरोबर टीम आहे, टीचर्स आहेत जे NCCचे ऑफिसर्सची ड्युटी करतायत. आमच्याकडं PI स्टाफ आहे, आर्मीचे ट्रेन स्टाफ आहेत. तर आम्ही बंदोबस्त असा केला आहे की त्यांना घरची आठवण न यावी आणि त्यांना फुल डे आम्ही एंगेज ठेवतो आणि बिझी ठेवतो. आणि एवढे कॉम्पिटिशन्स आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा ते मुलं इथनं जातात ते आम्हाला म्हणतात की तुम्ही कॅम्प 2 दिवस वाढवून द्या. तर ही आमच्यासाठी एक उपलब्धी असते. अतिशय सुंदर. आई वडिलांच्या पासून ही मुलं पहिल्यांदाच बाहेर कॅम्पसाठी आलेली असतात. फार झालं तर मुलं मामाच्या गावापर्यंत पोहोचली असतात, परंतु 10 दिवस नवीन व्यक्तीच्या समोर, अनोळखी माणसांच्या समोर जायचं असते आणि अशा परिस्थितीत ही मुलं कॅम्प करत असतात, प्रशिक्षण घेत असतात. या प्रशिक्षणाच्या दरम्यान आत्ताच आपल्याला माहिती दिली, जवळपास 450 मुलं इथं आहेत. म्हणजे एकूण सकाळी आणि संध्याकाळची 900 लोक झाली इथं. या 900 लोकांचं जेवण वगैरे त्याचा बंदोबस्त कसा केला जातो? आमची टीम आहे जी सगळी गोष्टी बघतात आणि आमचा स्टेट गव्हर्नमेंटचा पण आम्हाला खूप सपोर्ट मिळतो. जसे मोबाईल टॉयलेट्स आहेत, पाण्याची गाडी आहे, बाकी व्यवस्था आहे. तर सपोर्ट आम्हाला सगळ्यांकडनं आहे. आणि आमच्या जे NCC ऑफिसर्स आहेत ते पण प्रत्येक स्कूलला त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. तर एक क्वार्टर मास्टर NCC ऑफिसर आहे जो बाहेरचं बाजार वगैरे बघतात. तर सगळ्या गोष्टीसाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. भारताच्या इतिहासामध्ये
जम्मू काश्मीरमध्ये कारगिल द्रास बटालिक या क्षेत्रामध्ये जे कारगिल युद्ध झालं, त्या कारगिल युद्धामध्ये साहेब होते. त्या युद्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना इंडियन आर्मीच्या वतीनं सेना मेडल मिळालेलं आहे. साहेब, त्या सेना मेडल विषयी थोडीशी आम्हाला माहिती द्या. 1999ला जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा मी कॅप्टन होतो इंडियन आर्मीमध्ये. आणि माझं सौभाग्य आहे की याच्यात भाग घ्यायचा मला हा ऑप्शन मिळाला. तर मी एक ऑब्झर्वेशन पोस्ट ऑफिसर म्हणून होतो बटालिक एरियामध्ये. 17 गढवालच्या बरोबर मी बटालिकच्या युद्धामध्ये मी भाग घेतला आणि त्याच्यामुळे मला हा सेना मिळाला. या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तानं जे आपले दर्शक आहेत, मानदेश माझा YouTube चॅनलचे जे दर्शक आहेत, त्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ शकता? संदेश असाच आहे की आता आपल्या पंतप्रधानांचा एम आहे की NCC सगळ्या जिल्ह्यात आणि सगळ्या गावात NCCचा ट्रेनिंग असावा. कारण ही जी मुलं असतात 2 वर्षाचं ट्रेनिंग केल्यानंतर यांचा डिसिप्लिन, यांचा ओव्हरऑल जो परफॉर्मन्स असतो, ओव्हरऑल पर्सनॅलिटी असतो, खूप चांगला निघतो. आणि हे सगळे अम्बॅसिडर असतात जे सोसायटीमध्ये आजकाल प्रॉब्लेम्स चालू आहे, ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे, मुलींबद्दल जे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळ्या गोष्टींचे हे अम्बॅसिडर आहेत. जेव्हा आपण ह्या वयाच्या मुलांना ट्रेनिंग देतो तर हे बाहेर जाऊन जे मेसेज जेव्हा शाळेत आणि स्कूल कॉलेजमध्ये देतात तर त्याच्यामुळं आपली जी सोसायटी आहे ही फ्युचरमध्ये बरी सोसायटी होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद साहेब, अतिशय मोलाची माहिती दिली. आपण वेळात वेळ काढून आपण अतिशय सुंदर प्रकारे या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तानं आम्हाला दर्शकांना माहिती दिली. आपले मनपूर्वक आभार. या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध शाळांचे एनओज, NCC ऑफिसर या कॅम्पमध्ये सहभागी झालेले आहेत. या कॅम्पमध्ये कॅम्प ॲडज्युटंट म्हणून ड्युटी करणारे या ठिकाणी मेजर चीफ ऑफिसर महेश इनामदास आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपली काय ड्युटी आहे कॅम्पमध्ये? या CATC 321 हा जो 21 तारखेपासून कॅम्प सुरू झालेला आहे, या कॅम्पमध्ये कॅम्प ॲडज्युटंट ही जबाबदारी माझ्याकडे आहे. थोडक्यात साधारण कॅम्पमध्ये चालणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटींचं नियंत्रण ठेवणं, कॅम्प कमांडंट कर्नल राज मनार सर यांच्याबरोबर संपर्क ठेवणं, समन्वय साधणं, PI स्टाफ यांच्याबरोबर समन्वय साधणं ही मुख्यत्वे करून माझ्याकडे या कॅम्पच्या दरम्यान जबाबदारी असते. आणि एकूण हेतू हा आहे की प्रत्येक मुलापर्यंत NCC काय आहे ही पोहोचावी. आणि आताच राजमनार सरांनी सांगितल्याप्रमाणे आमचे कॅडेट हे एक उत्तम नागरिकाचे राजदूत ठरावेत अशी अपेक्षा ठेवून त्यानुसार आम्ही या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण देत असतो. सातारा जिल्ह्यामध्ये एक प्रेक्षणीय ठिकाण आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे औंध. या औंधच्या सर आपल्या शाळेचं नाव काय? श्री MI श्रीनिवास विद्यालय औंध. माझी निवड या कॅम्पमध्ये झालेली आहे. माझं नाव आहे चीफ ऑफिसर DJ सोनवणे. माझ्याकडे जे ड्युटी आहे या ठिकाणी दिलेली ते फायरिंग रेंजवरती मुलं घेऊन जाणे आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीनं संपूर्ण कॅम्पमधील JD आणि JW यांची फायरिंग करून घेणे. यासाठी जे अम्युनिशन आलेलं आहे ते कोल्हापूरहून आलेलं आहे. त्यांची परवानगी घेऊन या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याला फायरिंग करणार आहोत. या प्रशिक्षण शिबिरामध्ये फायरिंगची जबाबदारी या सरांकडे होती. याच्यानंतर आपल्या समेत आहेत निलिका पाटील मॅडम. मॅडम आपल्या शाळेचं नाव सांगा. नमस्कार, माझे नाव मी 3rd ऑफिसर निलिका पाटील. मी साधना यशोदा इन्स्टिट्यूट, यशोदा शिक्षण संस्था या संस्थेची शाळा आहे, साधना इंग्लिश मीडियम स्कूल. या शाळेमध्ये मी NCC ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. या बटालियन मधून मला भरपूर काही शिकायला मिळाले. आणि आज आहे आत्ता चालू आहे 321चा कॅम्प. या कॅम्पमध्ये मी सध्या कल्चरलची जबाबदारी घेतली आहे. कारण का गेल्या वेळेस मी फायरिंगची जबाबदारी घेतली होती, यावेळेस काहीतरी नवीन शिकायला मिळेल कल्चरल मधून, म्हणून मी ही जबाबदारी घेतली आहे. धन्यवाद. थँक्यू. पाटील मॅडमनी ग्वाल्हेरला प्रशिक्षण घेतलं होतं. ग्वाल्हेरच्या प्रशिक्षणाचा या शिबिरामध्ये काय तुम्हाला उपयोग होतोय? ग्वाल्हेरच्या प्रशिक्षणाची बरीच काही उपयोग करता आला इथे. कारण का मुलांमध्ये बरेच मुलं जशी तिकडे मी सिनियरिटी लेवलला काम केलं आहे तसंच इकडे पण मी ऍज अ सिनियर म्हणून NCC ऑफिसर सिनियर म्हणूनच असतात. पण तरी सुद्धा एक मोठा ग्रुप
कसा हँडल करता येईल त्या ठिकाणी मला जर थोडीशी मदत झाली त्या प्रशिक्षणाची. धन्यवाद मॅडम. आपल्या समेत शिंदे मॅडम आहेत. मॅडम, आपण कुठल्या ठिकाणी आला? मी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संकुल रहिमतपूर येथून वसंतदादा पाटील विद्यालय रहिमतपूर इथे शिक्षिका म्हणून कार्य करते. एक सिव्हिलियन म्हणून आतापर्यंत आर्मीचा जास्त काही संबंध येत नव्हता, पण जेव्हापासून 3rd ऑफिसर म्हणून आता ट्रेनिंग ग्वाल्हेरहून घेऊन आलेले आहे, यानंतरचा या कॅम्पमध्ये मुलांना एनसीसी शिकवण्यामध्ये बरीचशी मदत होते. त्याचप्रमाणे एनसीसी मध्ये जास्तीत जास्त मुलांनी प्रविष्ट व्हावं यासाठी आम्हाला जितकं जास्तीत जास्त काही कार्य करता येईल तेवढं आम्ही करत असतो आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रविष्ट होऊन आपल्या स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेता येईल याची आम्ही खबरदारी घेतो. धन्यवाद. मॅडम, 10 दिवस तुम्ही प्रशिक्षणामध्ये असता, कुटुंबाची जबाबदारी असते. तुमच्या कुटुंबामध्ये समाविष्ट असणारे तुमचे मिस्टर, तुमचा मुलगा मुलगी, सासू सासरे यांच्यापासून तुम्ही 10 दिवस असता. दररोज जाऊन येऊन करता का इथेच राहता? आम्ही पूर्णपणे 10 दिवस इथेच कॅम्पमध्ये राहतो. हा आता माझा 3रा कॅम्प आहे. अशा सर्व कॅम्पमध्ये आम्ही आमची कौटुंबिक जबाबदारी बाजूला सारून काही तिथे पण ऍडजस्टमेंट्स करून इथे येतो या मुलांचं भवितव्य साकारण्यासाठी. त्यामुळे जितकं जास्तीत जास्त आम्हाला या देशाप्रती करता येईल, हा युनिफॉर्म घातलाय त्याचं पांग फेडता येईल, हे आम्ही तितकंच करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आमच्या घरच्यांनी, कौटुंबानी सुद्धा आम्हाला तितकीच मदत केलेली आहे, मुलाची साथ दिलेली आहे. ग्वाल्हेर या ठिकाणी सुद्धा PRCN करताना 2 महिने आम्ही तिथे जाऊन पूर्णपणे राहिलेलो होतो. त्यावेळेला सुद्धा कुटुंबाने साथ दिली आणि आताही साथ देत आहेत, अशीच दरवर्षी देत राहतील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या समेत आहेत रयत शिक्षण संस्थेचे महाराजा सयाजीराव हायस्कूल सातारा, महाराजा सयाजीराव हायस्कूल सातारचे एनसीसी ऑफिसर आहेत. सर, आपलं नाव काय? नमस्ते, मी रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा या ठिकाणी उपशिक्षक. आपल्या शिक्षकी पेशामधला उपशिक्षक हा पेशा, तर आपल्या आर्मी मधला किंवा एनसीसी मधला आपला 3rd ऑफिसर हा 3rd ऑफिसर म्हणून मी त्या ठिकाणी कार्यरत आहे. माझ्या अगोदर असणारे जे दीपक डहाणे सर होते ते प्रमोशन पर्यवेक्षक झाले, त्याच्यानंतर उपमुख्याध्यापक झाले, त्याच्यानंतर पर्यवेक्षक झाल्यानंतर मला त्या ठिकाणी एनसीसी ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती करण्यात आलेली होती. तर या 10 सुरुवातीला दिवसामध्ये तुम्ही कॅम्प करताय, खुश आहात का? खूप खुश आहे. तर सुरुवातीला एनसीसी म्हणजे काय हे मी शिकलेलो होतो, कारण मी स्वतःच सर्टिफिकेट होल्डर आहे. त्याच्यामुळे एनसीसी म्हणजे काय, तर देशाप्रती असणारी आपली भावना, आपलं जे काही समर्पण आहे ते सगळं देशासाठी असणार आहे. आपलं जे काही डिवोशन असणार ते देशासाठी असणार आहे. आता आपण पाहायला गेलं तर आर्मीचे जे लोक आहेत त्यांचं कितीतरी योगदान आहे. कितीतरी 6-6 महिने ते आपल्या कुटुंबापासून दूर असतात. आपण इनमी 10 दिवस असतो कुटुंबापासून दूर, किंवा आपण PRCNला गेलो तर 60 दिवस दूर असतो. पण आपलं किती योगदान आहे, तर आपलं त्या मानानं एक तिळमात्र योगदान आहे. तर माझं असं मत आहे की ह्या प्रवाहामध्ये बरेचसे विद्यार्थी, बरेचसे कॅडेट यावेत, त्यांनी आपल्या देशाची जबाबदारी घ्यावी, आपल्या देशाला वर काढण्यासाठी मदत करावी, आपल्या देशाचं नॅशनल पोल व्हावं. आपल्या देशाला फार मोठे सातारा जिल्ह्यामध्ये अजून एकही अधिकारी झाले नाही, तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोणी CO साहेब असावेत, AO साहेब असावेत. ह्याच्यापेक्षाही मी अपेक्षा करू इच्छितो की कोणी मेजर जनरल असावे, लेफ्टनंट जनरल असावे, आणि सगळ्यात मोठी जी पोस्ट आहे ती जनरल पद सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्याला बसवावं, असे आपल्या 22 बटालियन महाराष्ट्रातर्फे मी काय करतो, तर ह्या विद्यार्थ्यांना, ह्या कॅडेटना संबोधित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारा जिल्ह्यापासून 1000 किलोमीटर लांब असणारे ज्यांचं गाव आहे, सर आपलं गाव सांगा पहिल्यांदा. मी 3rd ऑफिसर मोहन बागुल. मी सध्या कार्यरत आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवी गावात श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, जय भवानी एज्युकेशन सोसायटी. माझं मूळ गाव आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका, अंतापूर हे माझं गाव आहे. छोट्याशा वस्तीचं नाव आहे मळगावपाडे. तर मी गिरवीला जॉईन झाल्यानंतर जवळजवळ 2019 मध्ये तिथं NCCचं जे प्रूफ दिलंय आम्हाला, तेव्हापासून तिथं कार्यरत आहे. वा, खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये या ठिकाणी ड्रिलचा पिरियड चालू झालेला आहे. ही ड्रिल घेण्यासाठी आपल्या भारतीय सैन्य दलातले हवालदार तुकाराम सूर्यवंशी या ठिकाणी आहेत. हवालदार तुकाराम सूर्यवंशी, नमस्कार. नमस्कार. आपण कोणत्या युनिटचे आहात? मी 5 मराठा रॉयल बटालियन के. 5 मराठा रॉयल बटालियन.
किती वर्ष झालं सातारामध्ये येऊन तुम्हाला? मी सातारामध्ये येऊन आता मला 2 महिने झाले. आता कोणता पिरियड घेता तुम्ही? ड्रिलचा पिरियड घेतोय, सावधान विश्राम, दैने मोड, बाये मोड, पेचे मोड. 5 मराठ्याला रॉयल बटालियन म्हणतात, त्या रॉयल या शब्दाचा अर्थ काय जरा प्रेक्षकांना कळू द्या. रॉयल बटालियन मराठा रेजिमेंटमध्ये रॉयल बटालियन मतलब अलग बटालियन आहे आणि आमच्या बटालियनला लढाईमध्ये हा किताब भेटलेला आहे. त्यानंतर मराठा रेजिमेंटमध्ये दैनिक खंदे में लाइनेट डालने वाला हमारा एक पलटन आहे रॉयल बटालियन. या 22 महाराष्ट्र NCC बटालियनमध्ये कमांडिंग ऑफिसर आणि ॲडम ऑफिसर नंतर एक तिसरी महत्त्वाची जी भूमिका असते ती त्या बटालियनचे सुभेदार मेजर म्हणून असते. आपल्या समवेत तानाजी बिसे, सुभेदार मेजर तानाजी बिसे साहेब आहेत. या बटालियनमध्ये तुम्ही या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये आहात. काय वाटतं तुम्हाला या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपली जबाबदारी काय असावी म्हणून? या प्रशिक्षण शिबिरामध्ये सातारा जिल्ह्याच्या जवळपास 29 शाळा येतात आमच्यामध्ये. त्या वेगवेगळ्या शाळाचे वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या गावातून आणि वयाच्या मानानं खूप लहान असतात. आणि ज्यावेळेस आपलं घर सोडून ज्यावेळेस ते आमच्यापाशी येतात तर ते 10 दिवसापर्यंत त्यांना त्यांच्या घराची आठवण न देणं किंवा न येऊ देणं ही सगळ्यात मोठी जिम्मेदारी असते आमची. मग त्याच्यासाठी त्यांची राहण्याची सुविधा करणं, त्यांच्या जेवणाची सुविधा करणं, त्यांना पाणी वगैरे त्यांच्या मेडिकलची सुविधा करणं, त्यांना येण्या जाण्यासाठी काही गरज असली तर ती गाडी वगैरे प्रोव्हाइड करणं, ह्या ज्या आडमच्या ज्या सुविधा असतात ह्या सुविधाला आम्ही पूर्ण प्रोव्हाइड करण्याची प्रयत्न करतो. पण त्याच्यासाठी जे आमच्या अंडरमध्ये जे आमचे PI स्टाफ आहेत, जसे आमचे 6 जेशू साहेब आहेत आणि 16 NSU आहेत आमचे, तर हे सर्वजण मिळून आम्ही एक टीमतर्फे ते वेगवेगळे आम्ही कार्य करतो. ज्या कारणामुळे मुलांना त्यांच्या आईवडिलांची आठवण येऊ नये आणि त्यांना ह्या कॅम्पची आवड निर्माण होईल हे पूर्ण आम्ही ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांच्या शामिल. या 10 दिवसाच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये सकाळी PT परेडपासून संध्याकाळचं रोल कॉल इथंपर्यंत प्रत्येक इव्हेंट चालू असतो. परंतु या सर्व इव्हेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा इव्हेंट, सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा टॉपिक म्हणजे मॅप रिडिंग. की मॅप हा काय, आम्ही कुठे जंगलामध्ये गेलो किंवा कुठं बाहेर फिरायला गेलो तर आपण जर भटकलो एका ठिकाणी तर जर आपल्याकडे जर मॅप असला तर आपण ह्या मॅपच्या मदतीनं काय जे आपली जे ठिकाण आहे किंवा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. ज्यानं की आपल्याला कळून येतंय की मॅपमध्ये जे दाखवले गेलेले रस्ते आहेत किंवा मुख्य चिन्ह आहेत त्या चिन्हांपर्यंत आपल्याला जावं लागेल तर आपण त्याच्या मदतीनं आपण जाऊ शकतो तिथपर्यंत. हा कंपास है, ये है कंपास जो कि हमें मैप रीडिंग के दौरान इसकी ज़रूरत पड़ती है क्योंकि हम इससे मैप रीडिंग के इसमें डिग्री पढ़ने के लिए और दिशा पढ़ने के लिए और एक जगह से दूसरी जगह पर जाने के लिए हम इसकी मदद लेते हैं. तो इसमें क्या है, इससे हम इस प्रकार से डिग्री पढ़ते हैं और मैप को सेट करते हैं. आपल्या सभेत आहेत हवालदार दादा आरागडे, ज्यांच्याकडे ट्रेनिंग एन्श्योरची जबाबदारी या कॅम्पमध्ये आहे. दादा आरागडे साहेब नमस्कार. आपण काय घेता आता या मुलांचं? ड्रिल की आम हिदायत आहे वडा कमांड. जरा दर्शकांना माहिती होण्यासाठी त्यातले शॉर्ट 1 मिनिटामध्ये माहिती द्या जरा आम्हाला. एनसीसी में ड्रिल का अहमियत इसलिए है कि एनसीसी कैडेट के अंदर डिसिप्लिन आना और उनको सिविल से एनसीसी के मूड में लेकर आना, ये ड्रिल की. और बैटल क्राफ्ट के बारे में जानकारी लेंगे. लड़ाई के मैदान में एक सैनिक को अगर जमीनी हालात के बारे में पता है तो हम आसानी से क्या करेंगे, दुश्मन के ऊपर कब्जा कर सकते हैं. तो एनसीसी ट्रूप्स को हम यही से क्या एक सैनिक तैयार होता है. आप लोगों को अगर FCPC के बारे में भली भांति अगर आप जानकारी हासिल हो सकती है तो अगर जब भी आप सैनिकी जीवन में जाओगे तो उसका आपको बहुत ही फायदा हो जाएगा. अभी आप देख लेना मैं आपको किस तरीके से फील्ड क्राफ्ट और बैटल क्राफ्ट के बारे में जानकारी दे रहा हूँ. शिंदे साहेब नमस्कार. नमस्कार. या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्याकडे कोणती जबाबदारी आहे? या प्रशिक्षण शिबिरामध्ये मी सुभेदार संभाजी शिंदे, माझी जी जिम्मेवारी आहे ट्रेनिंगची आहे. पूर्ण म्हणजे ट्रेनिंगचा जो शेड्यूल आहे तो माझ्या थ्रू शेड्यूल होतो. एवढ्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये मुलं प्रशिक्षण घेत असताना मुलांच्याकडून काय प्रतिक्रिया तुमच्याकडे येत आहेत का? मुलाकडून आता जे कॅम्पमध्ये मुलं आली, याच्या आधी कसं व्हायचं, कॅम्प मिक्स कॅम्प व्हायचे
पुन्हा आता आमच्या शिवसाहेबांनी काय केलंय म्हणजे JDJWचा एक सिंगल कॅम्प, SDSWचा सिंगल कॅम्प केलाय. त्यामुळं काय होत होतं की सिनियर डिव्हिजनची जी मुलं आहेत ते ज्युनियर डिव्हिजनच्या मुलांना ते शिकायला भेटत नव्हतं. ती मुलं पुढे येऊन करायची आणि ज्युनियर डिव्हिजनची मुलं पाठीमागे करायची. आता मुलांना खूप सारे शिकायला भेटतंय आणि त्यांच्याकडून एवढं प्रतिक्रिया भेटते की आता कॅम्पमध्ये आम्ही त्यांच्याकडून जेवढे करून घेता येईल एवढा प्रयत्न करतोय. या NCC प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण आता MI रूममध्ये आलेलो आहोत आणि या MI रूमचा अर्थ असा आहे की या कॅम्पमध्ये 10 दिवसाच्या ज्या मुलांना थोडंसं प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी एक डॉक्टर नमस्कार. आपलं नाव काय? डॉक्टर अभिजित भोसले, सिव्हिल हॉस्पिटल सातारा. सिव्हिल हॉस्पिटल सातारा. आणि या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण 10 दिवस असणार आहे. हो, 10 दिवस असणार आहे इतर रोज. काय तुम्हाला अनुभव काय येतोय मुलांच्या बद्दल? आजच आता माझा पहिला दिवस आहे. आत्ताशी आलेल्या जरा मुलं थोडीफार यातल्या क्लायमेटमुळे आजारी पडलेली आहेत, तर त्यांची जरा आता तपासणी चालू आहे. प्रशिक्षण शिबिरामध्ये तात्पुरत्या स्वरूपामधलं एक ऑफिस इथं तयार केलेलं आहे आणि त्या ऑफिसमध्ये सर्व ऑनलाईन माहिती विद्यार्थ्यांची भरण्याचं काम हे बाबूजी लोक करत असतात. आणि या 450 सहभागी विद्यार्थी आहेत. या संपूर्ण विद्यार्थ्यांचं ऑनलाईन रेकॉर्ड या ठिकाणी संग्रहित केलं जातं आणि अशा पद्धतीने या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये ही रचना आहे. वार्षिक प्रशिक्षण शिबिर 10 दिवसाचं. या 10 दिवसामध्ये या NCC कडनं लागणारं राशन हे अशा पद्धतीनं ठेवलं आहे. याला स्टोर रूम म्हणतात. आपण समोर पाहताय या दररोज वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनते. त्या भाजीला वेगवेगळ्या प्रकारचा मसाला आणि आर्मीमध्ये स्केल ऑफ राशन ठरलेलं असते. एवढ्या विद्यार्थ्यांना किती ग्रॅम तेल, किती ग्रॅम चिनी हे सर्व ठरलेलं असते आणि त्यानुसार या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी हे राशन स्टोअर करून ठेवलेलं आहे. या टोटल याचे इंचार्ज सुभेदार दीपक शिंदे आपल्या समेत आहेत. शिंदे साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपण कसं नियोजन करता याचं? सबसे पहले हम ब्रेकफास्ट में 7:30 से 8 के बीच में हम ब्रेकफास्ट देते. ब्रेकफास्ट में जितना हेल्दी खाना जो बच्चों के लिए अच्छा लगे, जिसमें मिल्क आता है, एग्स आता है, बनाना आता है और उपमा या इस प्रकार हम पोहा अलग अलग दिन में देते हैं. साथ ही साथ हम टी जो 10:30 से लेके 11 के बीच में देते. टी में हम मिल्क शेक या फिर फ्रूटी देते हैं. साथ ही साथ हम उनको टी भी देते हैं. दोपहर के जेवन में हम चपाती, जीरा राइस, मिक्स वेज, पुलाव सब्जी इस प्रकार हम दोपहर को खाना देते. डिनर में हम रात के समय उनको चिकन मसाला, उसके बाद वेज खाने वाले वेज के लिए भी अलग खाना देते हैं. और खाने का डिस्ट्रीब्यूशन हम बाहर टेबल पर करते हैं और लाइन वाइज बच्चों को खाना डिस्ट्रीब्यूशन करते हैं. इसी प्रकार हमारा 10 दिन का शेड्यूल होता है. या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण आता आलेलो आहोत. ज्या ठिकाणी या शिबिरामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व कॅडेट्सना जेवण जिथं बनवलं जातं त्या रसोईगृहामध्ये आलेलो आहोत. आणि या रसोईगृहामध्ये मेस कमांडर आहेत हवालदार श्रीकृष्ण रुपनार म्हणून आपल्या समेत आहेत. रुपनार साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपण कसं नियोजन करता या मुलांच्या खाण्याचं? सर्वप्रथम मी हवालदार श्रीकृष्ण रुपनोर, 22 महाराष्ट्र बटालियन NCC सातारा. तर या CATC 321 कॅम्पमध्ये माझी जिम्मेदारी अशा प्रकारे आहे की मी मेस कमांडरची ड्युटी करतो. त्याच्यामध्ये प्रथमतः की नियोजन मेस कमांडरचं याच्यामध्ये की सकाळी ब्रेकफास्ट, मग टी ब्रेक, मग दुपारचं लंच, परत इव्हिनिंग टी ब्रेक आणि डिनर हे आम्ही जसं शेड्यूल JQM साहेब आणि SQM साहेबांनी सांगितलंय त्या पद्धतीनं आम्ही नियोजन पद्धतीनं प्रॉपरली सगळं क्लीन करून व्यवस्थित नियोजन त्या पद्धतीनं आम्ही जेवणाचं सगळं व्यवस्थितरित्या आम्ही लावतो. या स्वयंपाक विभागामध्ये पूर्णपणे काम करणारे राजू रावण आपल्या सभेत आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठून आहात तुम्ही? आम्ही रत्नागिरी आमचं गाव आहे आणि जवळजवळ 26 ते 27 वर्ष झाली बाळू इंडियन म्हातारे साताऱ्याचा कॅम्प करतो मी. आता 450 मुलं इथे जेवायला असतात.
तर 2 टायमाचे म्हणून 900 मुलं होतात. नाश्त्यासकट सकाळी जवळजवळ 4 वाजता मी इथून उठतो, इथून सुरुवात करतो रात्री 10 वाजेपर्यंत. पण एवढंच की मुलांची दखल घेतो आणि 2 ते 3 टाइम हात धुवून 2 टाइम आंघोळ करतो, असं स्वच्छता जेवण बनवतो. असं नेहमीच चालतं. म्हणजे जवळजवळ 26-27 वर्ष झाल्या 22 बटालियन सातारा यांचे काम करतो मी. ही माझी परंपरा आहे आणि कुठच्याही गोष्टीची न दखल घेता ही 4 ते 5 ते 6 कामगार माझे संघाते असतात आणि सगळं व्यवस्थित करतो आणि असंच करत राहणार. या शिबिरामध्ये साधना इंग्लिश मीडियम स्कूल साताराची एक विद्यार्थिनी आहेत, अनेक शाळांच्या विद्यार्थिनी आहेत. आपल्याकडे संजना सोरटे नावाची NCC कॅडेट आहेत. बाळा, कॅम्पमध्ये कसं वाटते तुला? खूप छान. इथं खूप काही नवीन शिकायला मिळतंय आणि रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं, त्यामुळे घरची पण जास्त आठवण येत नाही. या 22 महाराष्ट्र NCC बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राज मन्नार MA सेना मेडल साहेब आहेत. येस सर. त्यांचं तुमच्यावरती भरपूर लक्ष आहे. हो सर. त्यांच्याकडून काय शिकायला मिळते तुम्हाला? सर, पंक्च्युअलिटी, टाइम टू टाइम कसं, म्हणजे सगळं लीडरशिप त्यांची, परत त्यांनी सगळं मॅनेज केलं आमचा कॅम्प आणि त्यांच्याकडून आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं. वा. याच कॅम्पमध्ये वैदेही रायबोले म्हणून आहे, सातारमधलीच आहेस तू? हो सर. कसा वाटतोय कॅम्प तुला? मला खूप छान वाटतोय कॅम्प. भरपूर साऱ्या म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातल्या सिटीजल्या स्कूलमधल्या वेगवेगळ्या मैत्रिणी वगैरे भेटल्यात. या कॅम्पमध्ये तुम्ही जे सकाळी नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत जे आहारामध्ये घेताय त्याबद्दल काय वाटतंय? आम्ही घरी पण एवढा आहार घेत नाही, तो इथं दिला जातो आणि खूप पौष्टिक आहे आणि तो आहार जर आम्ही असा रेग्युलरली घेतला तर आजारी पण आम्ही पडणार नाही. या ठिकाणी मिळणाऱ्या नाश्त्याच्या आणि जेवणाच्या चवीबद्दल काय तुला बोलावं वाटतंय? खूप छान. म्हणजे घरी असं आम्ही खात नाही, ते इथं खातो. वा. मुली तशा मनाने हळव्या असतात, पण या शिबिरामध्ये आल्यानंतर त्यात आत्ता त्यांची प्रतिक्रिया देत आहेत की खरोखर त्यांची आईसुद्धा इतकं रुचकर जेवण बनवू शकत नाही, इतकं सुंदर जेवण या कॅम्पमध्ये मिळतं. आणि म्हणून इथं मिळणारं प्रशिक्षण, इथं मिळणारा त्यांना आहार, इथं त्यांना शिकवली जाणारी शिस्त आणि बरेचशा विषयावरती त्यांना दिलेलं ज्ञान हे 22 महाराष्ट्र NCC बटालियनच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे. आणि या शिबिरामध्ये प्रशिक्षण देणारे सर्व अधिकारी, PI स्टाफ, JCO, NCO आणि आमचे सर्व ANO शाळांचे अतिशय तनमनधनाने या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळं आपल्याला या कॅडेटच्या चेहऱ्यावरचा उत्साह दिसतोय आणि इतक्या आनंदानं ते या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होतात. आमचा मूळ उद्देश एवढाच होता की दर्शकांच्यापर्यंत NCC प्रशिक्षण शिबिर 10 दिवसाचं कसं चालतं आणि त्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी होतात आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या छोटी छोटी मुलं किती आनंदाने सहभागी होतात याचं पूर्ण क्रेडिट, म्हणजे मला असं म्हणावं वाटेल, ऑल क्रेडिट गोज टू द कमांडिंग ऑफिसर ऑफ 22 महाराष्ट्र NCC बटालियन सातारा, कर्नल राज मन्नार MA सेना मेडल. धन्यवाद. मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा.